एंगेजमेंटचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर आता आम्ही सर्वजण रेडी झालो आहे उन्नतीच्या हल्दी सेरेमनीसाठी. आणि तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कारण आता आम्हाला डान्सच्या काही स्टेप्स, ठुमके किंवा काही मूवमेंट करायच्या होत्या ज्या उन्नतीच्या एंट्रीच्या वेळेस असणार होत्या. तर आम्ही सर्वजण एकमेकांना कशा मूवमेंट असल्या पाहिजे, कसे हात वर गेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकींना शिकवत होतो. तर आम्ही सर्वजणी कशा दिसत आहोत, उन्नतीचा कुठला लुक तुम्हाला आवडला हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि उन्नती कशी दिसते ते पण सांगा. माझ्याकडे वेळच नव्हता. नाही, आता तिला नाव घ्यायला विचार सांगतील ना तेव्हा पण ती हेच म्हणणार आहे. नाही, मला खरंच नाही माहिती. हे पण एखादं नाव घ्यावंच लागेल. रुपेश काय बाई, मला मराठी नाही माहिती. आता बघ, कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. रुपेशचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून. नाही, असं नको घेऊ. असं घे. कामाची सुरुवात केली श्री गणेशापासून. रुपेशला आहो म्हणते आजपासून. हे जास्त छान वाटतं. एक मिनिट. कामाची सुरुवात होते. एक मिनिट. कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. रुपेशचं नाव घेते अहो आजपासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. पाठ करून घे. सिरियसली पाठ कर तू आता. कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. रुपेशचे नाव घेते. रुपेशचं नाव घेते. अगं ही उलट दुसरं बोलत होती. रुपेशचं नाव घेते आजपासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. असं परत म्हण. कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. मला बोलू दे, कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. रुपेशला अहो म्हणते आजपासून. येस, परफेक्ट. आणि कोणी नाव शिकवलं म्हटलं तर माझं नाव सांगशील. ठीक आहे. अहो म्हणते कोणी ऍड केलं. यू आर परफेक्ट सायकॉलॉजी. हा बोल. हे बघा, मी का म्हणते. हा, एक बस हे फोन आला ना. हो इकडे. हा, येतं हे का. अरे हे पण होतं याच्यामध्ये. अरे देवा, ते लक्षातच नाही. हे खालून राहू दे पण थोडंसं. नाही, थोडी ओढणी तर काहीतरी तर राहू दे. ओढणी राहू दे ना. हा, खूप एवढं नाही. खूप नाही. 7, 8, 9 आउट झाला. पहिला राऊंड मलाच ठेवायचा. फिनालेमध्ये कोण विनर होत आहे आणि फिनालेसाठी हे आहे फिनालेवाला नेक्स्ट सॉन्ग. तर हा गेम असा डिझाईन करण्यात आला होता की जे सॉन्ग लागेल त्यामध्ये जे पण ॲसेसरीज किंवा जे पण आता जसं हे गाणं होतं मेरा जूता है जापानी, तर जी पण टीम असेल त्याने कोणाचे तरी शूज घेऊन यायचे. जे पण समोर पाहुणे आलेले आहेत त्यांचे शूज घेऊन यायचे आणि जो कोणी विनर असेल, गाणं संपेपर्यंत आणणार नाही तो आउट असेल. आता ग्रूम टीमचा जो परफॉर्मन्स होता तो झालेला होता, म्हणजे गेम जो होता तो झालेला होता. आणि आता ब्राईड टीमला म्हणजे आम्हाला बोलवण्यात आलं होतं. तर आता काय झालं गंमत बघा. चलो इकडे थोडं स्प्रेड व्हायचं म्हणजे सगळे फोटो मध्ये आले पाहिजे. आपल्याकडे ही गंमत प्रत्येक लग्न कार्यात किंवा कार्यक्रमाच्या वेळेस बघायला मिळते की जर कोणाला बोलवलं तर त्यांना बोलवण्यातच आपला खूप वेळ जातो. आणि ते इथे काही चुकलं नाही. इथेही अगदी तसंच झालंय. मामा मावसा कुठेच झालं. काय माहिती दीपराज पण दिसत नाही. चलो टीम ब्राईड तुमच्यासाठी वेट करतोय आम्ही. फास्ट या प्लीज. नाही सगळे. चलो टीम ग्रूम ऑलरेडी रेडी आहे. वाट बघताय टीम ब्राईड. हरी अप. पटाला
इलेक्शन न होताच बिनविरोध निवडणूक आचारसंहिता चालू आहे. चलो लास्ट 5 सेकंड. टीम ब्राइड कम ऑन फास्ट. टीम्स रेडी. चलो आता पहिले एनर्जी लेवल किती आहे ते चेक करून घेऊयात. किती जास्त एक्साइटेड आहे, सुपर एनर्जेटिक आहे ते बघून घेऊयात. ओके, सो टीम ग्रुप आर यू एक्साइटेड? ये बात. आणि आता विचारूया टीम ब्राइडला. टीम ब्राइड आर यू एक्साइटेड? ये बात. दोन्हीकडे पॉवर आणि एनर्जीची अजिबात कमी नाही आहे. सो आपण प्रत्येक राऊंडला तुमची टीम, ग्रूम टीम वर्सेस ब्राइड टीम, इकडे फेस ऑफ चॅलेंजेस खेळणार आहोत. ज्या टीमला तो फेस ऑफ चॅलेंज ते कंप्लीट करतील त्या टीमला त्या राऊंडचा पॉईंट मिळणार आहे. ठीक आहे, बघूयात. सगळ्यात पहिला फेस ऑफ चॅलेंज होणार आहे. इकडचे ब्रदर्स वर्सेस इकडचे ब्रदर्स. पुढे यायचं आहे. चलो आ जाओ आगे. इकडचे ब्रदर्स जीजू ब्रदर्स अँड जीजू वर्सेस इकडचे ब्रदर्स अँड जीजू. किड्सने थोडं मागे सरकायचं आहे. किड्सने मागे सरकायचं आहे. फक्त ब्रदर्स पुढे येणार. चलो चलो या पुढे. आगे आ जाइए, आप आगे आ जाइए. पटेल जी को भेजो जरा आगे. ओके, एकमेकांचे जरा हात मिळवून घ्या. आपल्याला सुरू करायचं चॅलेंज जरा फास्ट वेके. वो ओके. सो तुमची टीम इकडे एका स्ट्रेट लाईन मध्ये उभे राहणार, फेस ऑफ करून त्यांच्याकडे. ठीक आहे, आणि तुम्ही इकडे एक स्टेप पुढे येणार आणि तुमच्या दोघांमध्ये होणार थोडंसं मागे सरकायचं आहे. ठीक आहे, अजून मागे. ओके, सो फर्स्ट चॅलेंज असणार आहे ब्रदर्स वर्सेस ब्रदर्स आणि द चॅलेंज इज द पुशअप्स कॉम्पिटिशन. सो फेस ऑफ होणार आहे पुशअप्सचा. रेडी, पोझिशन बॉयज. कोण पोझिशन आणि सूर्य नमस्कार घालायचे नाहीये. प्रॉपर पुशअप झाला पाहिजे. ठीक आहे, चलो रेडी. कमांड पोझिशन फास्ट. जे शेवटपर्यंत टिकणार ते जिंकणार. ऑल सेट. इक्वल मेंबर्स पाहिजे दोन्ही बाजूने. चलो पोझिशन फास्ट करा जरा. रेडी, आणि तुम्ही सगळेजण चेअर अप करणार त्यांना. ऑल सेट. 3, 2, 1 and go. आय नो तुम्हाला माहीत नाही आहे की कुठली टीम कुठल्या बाजूला आहे. डोंट वरी, मी तुम्हाला सांगणार. उजव्या हाताला जी आहे ती आहे ब्राइड टीम, म्हणजेच आमची टीम. आणि उजव्या बाजूला जो 1 नंबरला व्हाईट शर्टमध्ये आहे तो आहे उन्नतीच्या काकांचा लहान मुलगा. मध्ये जो आहे तो आहे उन्नतीच्या काकांचा मोठा मुलगा. आणि येल्लो कुर्तीमध्ये जो आहे तो आहे उन्नतीच्या मावशीचा मुलगा, म्हणजेच माझा सख्खा भाऊ कुणाल पटेल. सगळे जवळपास उठले होते आमच्या टीममधले. फक्त माझा भाऊ ज्याने लास्टपर्यंत केलं होतं, पण आम्ही हारलो होतो कारण आमच्या टीममध्ये फक्त 1 जण होता जो लास्टपर्यंत करत होता आणि समोरच्या टीममध्ये 2 जण होते. आता नेक्स्ट चॅलेंज असणार आहे इकडच्या लेडीज वर्सेस इकडच्या लेडीज. पुढे या सगळ्या. जेंट्स पहिले, सगळे जेंट्स पुढे या. पहिले इकडचे जेंट्स वर्सेस इकडचे जेंट्स. सगळे जेंट्स येणार पुढे. नवरदेवाकडचे सगळे जेंट्स इथे उभे राहणार. सगळे जेंट्स. ठीक आहे, इकडे वर्सेस इकडे. आता पूर्ण टीम खेळणार आहे नेक्स्ट राऊंड मध्ये. लेडीज पण आणि जेंट्स पण. इकडे लेडीज पण आणि जेंट्स पण. चॅलेंज असणार आहे डान्स फेस ऑफ हुक स्टेप चॅलेंज. मी इथे कुठलं पण गाणं प्ले करणार. तुमच्या टीमसाठी एक गाणं असणार, एक गाणं तुमच्या टीमसाठी असणार आहे. मी जे पण गाणं इथे प्ले करणार, जे पण गाणं तुमच्या टीमसाठी असणार आहे त्या गाण्याची प्रॉपर हुक स्टेप मला करून दाखवायची आहे. पण यामध्ये ट्विस्ट आहे. टीममधल्या सगळ्याच मेंबर्सला ती स्टेप करावी लागणार आहे. एकाने जरी ती स्टेप नाही केली तरी तुमच्या टीमला पॉईंट मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना फॉलो करू शकता.
पण सगळ्यांना स्टेप करावी लागणार आहे. ठीक आहे. सो टीम ग्रुप तयार का? ओके. आणि टीम ब्राईड तुम्ही तयार आहात? ओके. सो वळूया टीम ग्रूम कडून हुक स्टेप ट्रॅक नंबर 7 बच्चन सॉन्ग. बघूयात टीम ग्रूम बरोबर हुक स्टेप करते की नाही. थोडं मागे सरकायचं सगळ्यांनी. टीम ग्रूम रेडी? चलो सगळ्यांना हुक स्टेप करायला लागणार आहे विथ द एनर्जी अँड विथ द फन. रेडी? हाताची घडी सोडा जरा यार. कमान डान्स करायचा आहे. हुक स्टेप ट्रॅक नंबर 7. हुक स्टेप ट्रॅक नंबर 7. रेडी? म्युझिक प्लीज. अँड बघूयात तुम्ही करताय की नाही. व्हॉट इज हुक स्टेप? बाहर निकल पिछले जुम्मे को ना 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 असं गाणं जोरजोरात सुरू होतं आणि सर्वजण त्यावर थिरकत होते, नाचत होते. चलो आता नेक्स्ट राउंड, नेक्स्ट सॉन्ग तुमच्यासाठी असणार आहे. सो नेक्स्ट सॉन्ग फॉर टीम ब्राईड. बघूयात तुम्ही करताय की नाही हुक स्टेप. रेडी? लेट्स गो. नेक्स्ट सॉन्ग प्लीज. हुक स्टेप सॉन्ग. What is that say? ओ बीच सड़क पे करके इशारे हाय ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे आ आ आ आ आ आ आ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे. हाँ, तर अशा प्रकारे नाचायला बोलवल्यानंतर आम्ही खूप नखरे केले पण मनसोक्त आम्ही नाचलो. इन डान्स फेस ऑफ मध्ये प्रॉपर हुक स्टेप विथ एनर्जी ज्यांनी केली ती होती सगळ्यांनी केली आणि टीम ब्राईड. ओके. आता आपण पुढचे फेस ऑफ चॅलेंज खेळणार आहोत. पण ते आपल्या ब्राईड आणि ग्रूम सोबत खेळणार आहोत. सो त्यांना बघण्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात का? सो आपण काउंटडाऊन घेऊयात आणि त्यांची ग्रँड एंट्री आपण घेणार आहोत. सगळे माझ्या मागे रिपीट करणार. कम ऑन एव्हरीवन. 5. परत म्हणायचं माझ्या मागे. 5 4 3 2 1 and please welcome our superstar Joy with a big round of applause. Please welcome our rocking couple Rupesh and Unnati. Can we have the music please?
ओ कामावा जाइला। आइए सर, जीजा जी आइए, आपका स्वागत है। वो खटगले में विजय डांस करेंगे सारे जीजा। कामावा जाइला। बारी पर से खटने के ऐसे खट गया ना, मोदी जी का वोट है। जिगर जी ढोल वाले का 500 के नोट है। कई के पानी बनारस वाला, वो कई के पानी बारी बरसी खटने के ऐसे खट गया ना, नोटों की गड्डी। नचेंगे दोनों के मम्मी और डैडी। डैडी चाहिए, दोनों के मम्मी चाहिए। हाँ तो क्या कहते हैं डैडी जी? सर क्या बोलते हैं? उड़ जब जब जुल्फे सर इधर आइए ना। वो जानू मेरी जान, वो खटला था गन्ना, सर लगते राजेश खन्ना। आइए ना, आइए। वो गोरे रंग पे ना इतना वो खटके ना असुर सर लगता है अनिल कपूर है। मासी आइए, मासिया। वो बारी बरसी करने गया, ऐसे कट गया ना, लस्सी नचेंगे दूल्हा दुल्हन के दोनों की मासी। कचरा मोहब्बत वाला बुआजी के लिए जोरदार ताली दो। बुआजी कहाँ पे है? फूफा जी, बुआजी, फूफड़। वो बारी बरसी खटने का ऐसे नचेंगे फूफा और बुआ। आइए बुआजी, आपका स्वागत है। वो बुआजी पल्लो लटके आ जाइए। वो पल्लो लटकी
चाची जी आइए। भरपूर नाचून थकल्यानंतर आता सुरुवात केली आहे हळद लावण्यासाठी. आणि हळद लावण्यासाठी 5 सवाशिणी ह्या इथे जमा झालेल्या आहेत. आणि हा एक कार्यक्रम असतो ज्यात गहू घेऊन उपणले जातात. काय म्हणतात त्याला? ज्याला माहीत असेल त्याने कमेंट करून सांगा. तर हे खूप इंटरेस्टिंग वाटतं मला आमच्यात. आणि प्रत्येकाला आपल्या जाती धर्मातल्या वेगवेगळ्या विधी पद्धती आवडत असतात. तसंच मलाही या खूप आवडतात. तर या सगळ्या माझ्या बहिणी इथे सवाशिणी म्हणून जमा झाल्या होत्या. ही विधी पार पाडल्यानंतर आता ह्या सर्वजणी उन्नतीला हळद लावतील. एक एक करून सर्वजणी उन्नतीला हळद लावतील. आणि इकडे ही छोटी मुलं म्हणजे ही माझ्या बहिणींचीच मुलं आहेत ज्या आता हळद लावणार आहेत. तर ही सर्वजण इथे संगीत खुर्ची खेळत होते. प्रत्येकजण आपापला आनंद हा शोधून घेत असतो. प्रणवश्य परब्रह्मऋषि परमात्मा देवता गायत्री छंद देवताभ्यो नमः। ओम भू ओम भौम जनम तपम सत्यम ओम भूपुर स्वाहा तत्सतरणं भर्गो देवस्य धीमहि धेनो प्रचोदयात्। हात तुम्ही देवी हातात तांदूळ घे। श्रीमन महागणाधी तनिष्ठ देवता भिन्मा कुलदेवता भिन्मा ग्रामदेवता भिन्मा स्थानदेवता भिन्मा वास्तुदेवता भिन्मा माता पिता श्री लक्ष्मी नारायण भिन्मा सर्वभ्यो देवभ्यो सर्वभ्यो ब्राह्मणभ्यो नमः। सुमकर्षितदन्तु कपिल त्यांना पण घेऊ का? या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी कृष्णं तेवाजोना पूजना ब्रह्मायो राजन कर्मजे तन्मे स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकं मृत्युर्क्षमामृताय स्वाहा। ठेवतात हां पहिल्यांनी ईशान्य कोपरा ईशान्य प्रथमंडलो भवेत् फक्त जीवा जीवा ईशान्य येथे ठेवायची भवजमेना सूरो रजा देवा मंडला शुकमना देवा धनुरेव जतमनाजो यजवेशकमायः शामान्ते व्रतमंडलो भवेनः। हे कुटुंबातले सर्व चुलते स्टेजवर येतात, मंत्रोच्चार करून एक विधी होते आणि त्यात एक नाडा जो ऑरेंज रेड येल्लो कलरचा असतो तो प्रत्येकाच्या हाताला बांधला जातो आणि मग ही विधी जी आहे ती पूर्ण होते। त्यानंतर सर्वजण एकमेकांना नाडी बांधून मग वडीलधाऱ्या माणसांचे जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या पाया पडतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर सर्वजण स्टेजवर जाऊन फोटो काढतात। मग प्रत्येकजण नवरदेव किंवा नवरी जी कोणी असेल तिला सोन्याच्या अंगठ्या देतात। हा सगळ्यात
आवडणारा कार्यक्रम आपण म्हणू शकतो, ज्यांच्या घरी लग्न असतं त्यांचा. फोटो सेशन झाल्यानंतर सर्वजण जेवायला बसले. ही माझी मॅटर्नल फॅमिली आहे. मावशी, मामी, मावशांची मुलं, मी आणि हे आहे जेवणाचं ताट. सगळ्यांनी खूप धमाल केली, खूप मस्ती केली, मनसोक्त सगळे 1-1.5 तास आम्ही नाचत होतो. आणि 10 वाजता DJ साऊंड सिस्टीम ही बंद करायची होती. त्यानंतर सर्वजण बाकी ज्यांचं जेवण बाकी होतं ते जेवण करायला गेले. तर ही होती उन्नतीची हल्दी सेरेमनी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तुमचे रिलेटिव्स असतील त्यांना हा ब्लॉग शेअर करा, म्हणजे जे लग्नाला हळदीला येऊ शकले नाही आहेत त्यांनाही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला